आणि याच दरम्यान एक मोठी घडामोड येते। बोट दुर्घटनेमध्ये नेव्हीच्या 3 कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाल्याचं कळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयीची माहिती दिली आहे। गेटवेहून एलिफंटाकडे जाणाऱ्या बोटीला नेव्हीच्या बोटची धडक बसलेली होती। बोट दुर्घटनेमध्ये 13 जणांचा मृत्यू झालाय अशी माहिती काही मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। 101 प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलंय असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। दुर्घटनेची सखोल चौकशी होणार असंही मुख्यमंत्र्यांनी प्रतिपादन केलंय। मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत ही राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे। अद्यापही शोधकार्य सुरू आहे। मुख्यमंत्र्यांनी याविषयीची सविस्तर माहिती दिलेली आहे। उद्या सकाळपर्यंत हा तपास सुरू राहणार आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आणि नौदलाचे व्हाईस ॲडमिरल संजय जगजीत सिंग यांनी जी काही माहिती दिली आहे त्या माहितीनुसार सायंकाळी 7:30 पर्यंत 13 जणांना मृत घोषित केलं आहे। यामध्ये 3 नौदलाचे आहेत आणि 10 नागरिक आहेत ज्यांना मृत घोषित केलेलं आहे। 2 गंभीर जखमींना नौदल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे।